21 जुलै गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. भगवान शिवशंकराने आंब्याच्या पानाला वरदान दिलेलं आहे. तर आपल्या कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर, दुकानाच्या उद्घाटनावर आपण आंब्याच्या पानाचं तोरण लावत असतो. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आपले मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं आहे. तुम्ही विषम संख्येमध्ये 7, 11, 21 असे आंब्याचे पानं आणायचे आहे. गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याचं तुम्ही जो कलवा असतो त्यामध्ये किंवा पांढरा दोरा लाल आणि पिवळा करून त्यामध्ये त्याचं तोरण करायचं आहे. तोरण केल्यानंतर त्याला हळदी कुंकाचे टिपके देऊन तुम्ही हे मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचं आहे. असा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती दूर होते. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. आंब्याच्या पानाचा आपण उपयोग नवरात्रीमध्ये आपले पूजा स्थापनेसाठी देखील केला जातो. तर असा हा प्रभावशाली उपाय तुम्ही नक्की